नमस्कार. सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात ज्या काही समस्या आहेत, ज्या योजनांची पूर्तता होणं बाकी आहे, या संदर्भात काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आज या ठिकाणी बैठक घेतली. डीन यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे. आता आपल्याबरोबर पृथ्वीराज पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. नक्की कोणत्या कारणासाठी आज बैठक घेतली? महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय आमदार अमित देशमुख साहेबांच्याकडनं, कारण इथं गरज होती की नव्या हॉस्पिटलची बेड्स कोरोना काळामध्ये खूप कमी पडलेले होते. त्यामुळं नव्यानं 500 बेडचं हॉस्पिटल या रुग्णालयाकरता मंजूर व्हावं अशी मागणी होती आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांना मी भेटलो होतो. त्यांनी 2 ते 3 बैठका माझ्या उपस्थितीमध्ये घेतल्या आणि त्यावेळी जवळपास 234 कोटीचं 500 बेडचं हॉस्पिटल, त्याचबरोबर 100 त्या ठिकाणी खाटांचं वसतिगृह असेल, 100 विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांकरता ते मंजूर झालेलं होतं. आणि त्यानंतर जवळपास 3 वर्ष पूर्ण होत आहेत, काम का सुरू नव्हतं याची बऱ्याच वेळेला मी माहिती घेत होतो, परंतु यामध्ये काय अडचणी आहेत आणि हे काम लवकर का होत नाही याच्या संदर्भात माहिती घेण्याकरता मी आज माननीय डीन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर एक बैठक आम्ही घेतली आणि ह्या संदर्भातली जी PMC कंपनी आहे त्याचे लोक होते. आणि आता नव्यानं ह्या 500 बेडमध्ये मॉड्युलर ICU ज्याची खरं गरज आहे, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आपल्या सांगली सिव्हिलला नाही आहे. हे दोन्ही प्रस्तावित आता नव्यानं माननीय डीन यांनी आता त्या नव्या 500 बेडच्यामध्ये केलेलं आहे. परत आधुनिक असं सभागृह देखील सांगली सिव्हिलला नाही आहे. तर त्याचाही अंतर्भूत करून जवळपास आता 443 कोटीचा नवा प्रस्ताव आता शासनाच्या विचारधीनकरता पाठवलेला आहे. शासनाची जी हाय पॉवर कमिटी असते त्या हाय पॉवर कमिटीमध्ये अशा प्रकारच्या मोठ्या प्रकल्पाचे निधी मंजूर होत असतात आणि ते चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली, साहेबांच्या अध्यक्षतेखाली असते. आणि तिथंही आता 2 त्यांच्या बैठका झालेल्या. 3ऱ्या बैठकीमध्ये हे मंजूर होतील, त्याच्याकरताही माझा पाठपुरावा राहणार आहे. आणि अधिक इतर जे काही या अनुषंगानं प्रश्न होते, सिव्हिलच्या स्वच्छतेच्या संदर्भातला असेल, नोकर भरती करता असेल, रुग्णालयाच्या इतर अडचणी असतील, सफाई कामगारांचे वारसा हक्कांचे प्रश्न असतील, नव्यानं MRI मशीन्स आणि सोनोग्राफी मशीन हे देखील सांगली सिव्हिलला यावे म्हणून आमचा प्रयत्न आहे. आणि आज योगायोगानं माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब सांगली दौऱ्यावर आहेत. त्यांची भेट घेऊन आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि मला आनंद आहे की या सर्व संदर्भामध्ये आता गती प्राप्त होईल आणि चांगली चर्चा होऊन आता हे प्रश्न मार्गी लागतील अशी हसन मुश्रीफ यांच्याकडे आणखी सोयी सुविधांबाबत आपण मागणी करणार आहात. MRI मशीन असेल किंवा CT स्कॅन, सोनोग्राफी मशीन. हो, MRI आणि सोनोग्राफीचं त्या ठिकाणी मागणी करणार आहोत. आणि बाकी PWD संदर्भातलाही आमच्या काही प्रलंबित कामं, दुरुस्त्या याची चर्चा झाली. कारण त्यावेळी 100 बेडचं जे आता आपलं हॉस्पिटल वेगळं आहे तिथल्या टॉयलेट ब्लॉकच्या दुरुस्तीकरताही निधी मी आणलेला होता. तर तेही काम अजून प्रलंबित होतं. तर आता ते 1-2 महिन्यात ते सर्व कामं पूर्ण होतील आणि डॉक्टर नव्यानं नेमणुका व्हाव्यात याच्याही मागणी आम्ही करणार आहे. कारण मेडिकल कॉलेजला जेवढे स्टाफ संख्या लागते ती कमी आहे. त्याकरता पण मुश्रीफ साहेबांचं आम्ही लक्ष वेधणार आहोत. आपल्याबरोबर हॉस्पिटलचे डीन आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. आज बैठक झाली, काय चर्चा झाली नाही? हॉस्पिटलकडून डीन म्हणून तुम्ही काय चर्चा सर्व गोष्टींची झाली. प्रॉब्लेम आहेत, प्रॉब्लेम बरेचसे सॉल्व पण झालेले आहेत आणि त्यांच्याकडून हीच मागणी होती की 500 बेडचं रुग्णालय जे प्रलंबित आहे तर ते का होत नाही त्याच्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलं की त्याच्यासाठी आपल्याला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची नेमण्यात आलेली आहे आणि त्याचा DBR तयार आहे. त्या DBR नंतर काही थोडी चेंजेस होते, त्या चेंजेस पण गव्हर्मेंटने ॲक्सेप्ट केल्या आणि असा सुधारित प्रस्ताव आता सध्या हाय पॉवर कमिटीकडे आहे. आणि त्यानंतर एकदा हाय पॉवर कमिटीचं मान्यता आली की त्यानंतर प्रशासकीय मान्यता येईल आणि प्रशासकीय मान्यतेनंतर हे काम चालू होईल. काय सिव्हिल हॉस्पिटलबाबत काय नातेवाईकांच्या तक्रारी आहेत की औषधांच्या चिठ्ठ्या बाहेर दिल्या जात आहेत, इथून औषध पुरवठा व्यवस्थित होत नाही?
माझ्याकडं सध्या 350 ते 400 प्रकारची वेगळी औषधं उपलब्ध आहेत आणि मी आमच्या सर्व डॉक्टरना पूर्णपणे असे आदेशित केलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं औषध हे बाहेरून लिहून दिलं जाऊ नये आणि जी औषधं आपल्याकडं उपलब्ध आहेत, अँटीबायोटिक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, 4-5 प्रकारचे हायर अँटीबायोटिक्स आहेत, जे डायबिटीसला लागणारी औषधं आहेत ती उपलब्ध आहेत, अँटी हायपरटेन्सिव्ह आहेत, इतर सर्व प्रकारची औषधं आपल्याकडं उपलब्ध आहेत आणि तीच शक्यतो आपले डॉक्टर वापरतात आणि आपत्कालीन सिच्युएशनला जर लागत असेल तर ती औषधं मी लोकल परचेस करून द्यायची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे चिठ्ठी देण्याचा प्रश्नच येत नाही. खरं तर आणखी एक मुद्दा गाजतोय की इथली जी नोकर भरती आहे किंवा अनुकंपावर जी नोकर भरती व्हायला पाहिजे होती तो JR असतानाही अजूनपर्यंत झालेली नाही. आणि जे अनुकंपा तत्वावर असेल किंवा वारसा हक्कानी जे सफाईगार कर्मचारी आहेत त्याच्या नियमात जे आहेत त्या सर्वांना आम्ही सध्या अपॉइंटमेंट दिलेले आहेत. जवळजवळ मी आल्यापासनं 15 लोकांना अपॉइंटमेंट देण्याचं काम मी पूर्ण केलेलं आहे. आणखीन मिरजचं पण काम चालू आहे आणि नवीन शासकीय नोकर भरती आपल्या कलेक्टर सरांच्या अध्यक्षतेखाली आता सध्या ती चालू होईल. त्याची बिंदूनामावली पूर्ण झालेली आहे आणि समांतर आरक्षण पण पूर्ण झालेलं आहे आणि 30 तारखेपर्यंत ॲडव्हर्टाईज काढण्याची प्रक्रिया आम्ही करतो आहे आणि एकदा ती ॲडव्हर्टाईज झाली की ही IBPS नावाची कंपनी आहे ती ऑनलाईन टाईपने एक्झाम घेणार आहेत आणि त्यानंतर जवळजवळ 260 असे क्लास 4 भरती आपल्याकडं केली जाणार आहे. ती तिन्ही संस्थेनं असणार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली. त्याचबरोबर 9 पदं जी आपली तासगावची आहेत RSTCचे तिथलंसुद्धा आपण त्यामध्ये अंतर्भूत करत आहोत. नक्कीच या निमित्तानं इथून पुढच्या काळामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत किंवा पाठीमागचे जे 500 बेडचं हॉस्पिटल प्रलंबित राहिलेलं होतं ते पुन्हा नव्यानं 443 कोटी रुपयांचे जे निधी मंजूर झालेला आहे त्यामध्ये होणार आहे आणि इथल्या सांगली सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटलमधली जी नोकर भरती राहिलेली आहे ती नोकर भरतीची जाहिरात ही 30 जूनपर्यंत काढण्यात येणार असल्याचं डीन यांनी सांगितलं आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.